खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आधीच नेस्तनाबूत झालेल्या शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामातही अडचणींचा सामना करावा लागत आहे। कृषी केंद्र संचालकांकडून युरिया खतासाठी केली जात असलेली आर्थिक पिळवणूक पाहता शेतकऱ्यांना आता वलीच उरला नाही का, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत। यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना रब्बी हंगामात युरियाचा तुटवडा भेडसावत असून काही कृषी केंद्र चालक लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। गहू, हरभरा आणि ऊस या पिकांसाठी युरिया खत अत्यावश्यक असताना केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात साठा असूनही खोटी स्टॉक नोंदणी दाखवून शेतकऱ्यांना महागडी DAP नॅनो उत्पादन खरेदी करण्यास भाग पाडलं जात असल्याचं समोर आलं आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामातून त्यांनी मोठी अपेक्षा ठेवली आहे। मात्र कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे आता युरिया भावी पिकांचा हंगाम वाया जाण्याची भीती आहे। आज संपूर्ण प्रपंचाची दारोमदार समोरची ही रब्बी हंगामातील गहू या पिकावर शेतकऱ्याचे अवलंबून आहे। आज गहू या पिकाचा हंगाम अतिशय उत्तम आहे, पण दुर्दैवाने आज त्याच्या योग्य पोषण आणि त्याच्या उत्तम वाढीसाठी पीक नियोजन व्यवस्थापनाकरिता नत्राची आवश्यकता आहे। जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची गरज पाहता आज जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेलेली आहे। शेतकऱ्यांना कृषी विक्रेत्याच्या माध्यमातून लिंकिंगच्या माध्यमातून हे युरिया विक्री होत असल्याचे प्रकार समोर येत आहे। वाढीव दराने युरिया विक्री होत आहे। हे कृषी विभागाचं व कृषी मंत्रालयाचं अपयश आहे। मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला व कृषी विभागाला आवाहन करतो की त्यांनी ही होणारी लूट थांबवावी व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो।